पण इथे महिलांचे बरेच प्रॉब्लेम आहेत, त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत काही. आता आम्ही तर काय एक दिवस उपाशी राहतोय, एखाद दिवशी कोणी संघटना आम्हाला मदत करते, ते खिचडी खातोय आम्ही, आणि अशावरच आमचे जीवन चाललेले आहेत. 5000 कर्मचारी आम्ही इथे आहोत आणि आमच्या प्रमुख 2च मागण्या आहेत. त्या मागण्या अशा आहेत की जे 21 मे 2025चं बाह्य स्रोताचं जे पत्र काढलं ते पूर्णपणे आम्हाला रद्द पाहिजे. ते आम्हाला पाहिजेच नाही. कंत्राटीकरण सरकारने जे काढलेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीत. आणि जवळजवळ 25 ते 26 दिवसांपासून सगळे इकडे रस्त्यावरतीच आहात. तुम्ही बघताय तिकडे एक तर राहण्याची सोय नाही आहे, बाथरूमची सोय नाही आहे, त्याच्यानंतरून पाणी इकडे एवढं पाऊस पाणी वारा सगळं सहन करून लेकरं बाळं आपले सोडून सगळं घेऊन ते इकडे आलेले आहेत. तर आम्हाला शासनाने ही अशा याच्यावरती आणलेलं आहे का रोजगार आम्हाला द्यावा, आमचं बाहेर स्वतःचं जे पत्र आहे ते रद्द करावं आणि आम्ही जी पूर्वीची जी रोजंदारीची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने आम्हाला आदेश द्यावा हीच विनंती आहे. आपण बघितलं भेळ भत्ता खाऊन आपण कॅमेरामध्ये बघू शकतात की आता आंदोलन अशा टप्प्यावर आलेलं आहे की भेळ भत्ता खाऊन हे आंदोलन जे आहे ते पुढे जातं आहे. आदिवासी विभागाच्या रोजंदारीवरील वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना तासिका तत्वावरच पुनर्नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून आदिवासी आयुक्तालय जे आहे नाशिकचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आंदोलक गेल्या 25 दिवसापासून म्हणजे आता महिना लोटत आला या ठिकाणी आंदोलन करतात. आपण माझ्या मागे बघू शकतात की हे आंदोलक जे आहेत हे गेल्या 20 ते 25 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि संपूर्णपणे हा जो परिसर आहे हा आदिवासी विकास आयुक्तालयाचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी यांनी ठाण मांडलेलं आहे. शासनाकडे वारंवार चर्चा देखील झाली परंतु यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्यापर्यंत शासनाकडून मिळालेला नाही आणि जोपर्यंत या संदर्भातला निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. आपण काही आंदोलकांशी बोलू. किती दिवसापासून तुमचं हे आंदोलन चालू आहे आणि नेमकं प्रमुख मागण्या काय? 26 दिवसापासून सर आमचं आंदोलन चालू आहे. आमच्या प्रमुख मागण्या एवढंच आहे का 21/5/2025 जे शासन जी आर आलाय बाह्यशोध पद्धतीने रोजंदारी कर्मचाऱ्यांना घेण्याचा तो रद्द जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व इथंच बसणार. गेल्या 20-22 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. काही महिला कर्मचारी पण यामध्ये सहभागी झालेले आहेत. कशा पद्धतीने तुम्ही इथला दिवस व्यतीत करता? कारण आज 25 दिवस झाले. मग इथलं तुमचं रोजचं दैनंदिन जीवन जे असेल मग जेवण असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल या कशा पद्धतीने तुम्ही आता हे सगळं मॅनेज केलं? सर माहिती आहे का आता कमीत कमी जेमतेम महिना होतील या आमच्या मोर्चासाठी आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला ज्या पद्धतीत पहिले जे आदेश भेटायचे रोजंदारी पद्धतीत आणि त्याच पद्धती मिळाले पाहिजे. पण इथे महिलांचे बरेच प्रॉब्लेम आहेत, त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत काही. आता आम्ही तर काय एक दिवस उपाशी राहतोय, एखाद दिवशी कोणी संघटना आम्हाला मदत करते, ते खिचडी खातोय आम्ही, आणि अशावरच आमचे जीवन चाललेलं आहे. तर सहकार्य आमचं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला की त्यांनी आमचं काहीतरी विचार करावा आणि लवकरात याच्यावर तोडगा काढावा. आपण बघितलं की गेल्या 25 दिवसापासून ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे आणि लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी होते. इथे आंदोलक बसलेले आपल्याला दिसतात कारण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आता दिवस या ठिकाणी रस्त्यावरच त्यांना आपलं जीवन व्यतीत करावं लागतं आहे. परंतु अनेक मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन भेटी दिल्या, अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन या आंदोलकांशी चर्चा केली. मंत्रालयामध्ये देखील अनेक वेळा या प्रश्नासंदर्भात हा प्रश्न सोडवावा यासाठी बैठका देखील झाल्या परंतु कोणताही निर्णय अद्यापर्यंत निश्चितपणे ठोस असा हाती आलेला नाही. काही महिला कर्मचारी आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की महिला देखील या आंदोलनामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सहभागी झालेल्या आहेत आणि ह्या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर शासनाकडून व्हावा अशी त्यांच्याकडे अपेक्षा आहे. यात आंदोलकांच्या वतीनं काही महिला पदाधिकारी आपल्याशी चर्चा करतील. ताई काय सांगाल, नेमकी प्रमुख मागणी तुमची काय आहे? कोणत्या मागणीसाठी तुम्ही आंदोलन कराल? 9 जुलैपासून म्हणजे जवळजवळ आम्ही दुसऱ्यांदा हे पहिले पण आमचा सोग्रस फाट्यावरनं मोर्चा निघाला होता मागच्या महिन्यामध्ये. तर त्याला जेव्हा उईके साहेब स्वतः आदिवासी मंत्री बोलले की मी तुम्हाला 2 दिवसामध्ये हजर करून घेतो याच्यावरती आम्ही स्थगिती दिली आणि त्याच्यानंतरून आमचं बेमुदत आमरण उपोषण खोटरे सर आहेत त्यांनी 7 जुलैपासून सुरुवात केलं आणि आम्ही सर्वांनी इथे 9 जुलैपासून पूर्ण महाराष्ट्रामधले वर्ग 3 आणि वर्ग 4चे जवळजवळ 5000 कर्मचारी आम्ही इथे आहोत आणि आमच्या प्रमुख 2च मागण्या आहेत. त्या मागण्या अशा आहेत की जे 21 मे 2025चं बाह्य स्रोताचं जे पत्र काढलं ते पूर्णपणे आम्हाला रद्द पाहिजे. ते आम्हाला पाहिजेच नाही. कंत्राटीकरण सरकारने जे काढलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. आणि दुसरी आमची मागणी अशी आहे की वर्ग 3चे कर्मचारी जे आम्ही आहेत 2300 आणि वर्ग 4चे जे आमचे कर्मचारी आहेत 2100-2200 असे आम्ही जवळ 4,500 जे कर्मचारी आहेत 2024-25 मध्ये कार्यरत जे होते त्यांना पूर्वपदावरती रोजंदारीनेच आदेश मिळावे ही आमच्या प्रमुख मागण्या आहे.
बघतोय की आदिवासी विकास मंत्री देखील या ठिकाणी येऊन भेट देऊन गेले. अनेक वेळा मंत्रालयामध्ये बैठका देखील झाल्या. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी भेटी देऊन त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली भेट घालून दिली. परंतु या चर्चेतून नेमकं निष्पन्न काय होतंय, नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा पुढे सरकत नाही किंवा काय याच्यामध्ये अडचण येत आहे? अडचण म्हणायला गेली तर असं होतं की प्रत्येकजण येत आहे किंवा संघटनेवाले असेल किंवा जे मंत्री वगैरे जे येत आहे ते फक्त येतात आणि आश्वासन देत आहे. आणि आता आम्ही आश्वासनाला बळी पडणार नाही असं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. जे पाहिजे ते आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे, लेखी स्वरूपात आम्हाला न्याय पाहिजे. म्हणून आम्ही इथून जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होत नाही लेखी स्वरूपात तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आहेत. पण मग पुढची चर्चा कधी होणार? जसं तुम्ही म्हटलं की लेखी पाहिजे, पण मग पुढची चर्चा कधी, पुढच्या चर्चेचा टप्पा कधी असेल? कधीपर्यंत तुम्हाला पुन्हा चर्चेला बोलवलं जाईल? कधीपर्यंत आश्वासन मिळेल? असं काही चर्चा काही झाली का? किंवा आता सध्या तुम्ही कोणाशी चर्चा करत आहात का या संदर्भामध्ये? आत्ताच आम्ही राजसाहेबांनी आम्हाला मध्यस्थी करून अण्णा दिनकरांना पाटील यांच्या मध्यस्थी थ्रू आम्हाला मुख्यमंत्र्यांशी आमची गुरुवारी चर्चा झाली या विषयावरती. तेव्हा चर्चा ही सकारात्मक होती, पण त्याचाही अजून कागदी स्वरूपात आम्हाला काही मिळालेलं नाही आहे. म्हणून सध्या आम्ही इथे असेच बसून आहोत आणि आम्ही त्याच्यावरतीच आहोत की कधी आम्हाला एकदाचा कागदी स्वरूपात न्याय मिळून आमची सगळ्यांची सुटका होते आणि आम्ही पुन्हा आमच्या कामावरती रुजू होते, याची आम्ही वाट बघतोय. आता आपण जर पाहिलं की गेल्या 20 ते 25 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. अनेक महिला कर्मचारी देखील, आम्ही इथे कॅमेरामॅनला देखील सांगेल की इथे महिला कर्मचारी गेल्या महिनाभरापासून बसून आहे. मग घर परिवार सांभाळताना या आंदोलनामध्ये देखील या सहभागी आहेत. कशा प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं? बघा, तुम्ही बघत असतील तर बरोबर तुम्ही सांगताय, पूर्ण महाराष्ट्रामधून जवळजवळ गडचिरोली भामरागडपासून अमरावती, नागपूर, पूर्ण लांबून पूर्ण महाराष्ट्रामधून पूर्ण जेवढे पण जिकडे काहीच अशी व्यवस्था नाही तिकडून पण लेडीज लोक, जेंट्स लोक आमचे आलेले आहेत. आणि जवळजवळ 25 ते 26 दिवसांपासून सगळे इकडे रस्त्यावरतीच आहात. तुम्ही बघताय तिकडे एकतर राहण्याची सोय नाही आहे, बाथरूमची सोय नाही आहे, त्याच्यानंतरून पाणी इकडे एवढं पाऊस पाणी वारा सगळं सहन करून लेकरं बाळं आपले सोडून सगळं घेऊन ते इकडे आलेले आहेत. बिराड मोर्चा आपल्या इकडे करताय पण इकडे कोणी दखल घेत नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघत असेल इकडे भरपूर प्रमाणात मच्छर, त्याच्यानंतर लेडीज लोकांचे प्रॉब्लेम्स असतील, जेंट्स लोक पण आमचे बिचारे सगळे ॲडजस्ट करून इकडे गेल्या 25 ते 26 दिवसामध्ये स्वतःच्या या फक्त रास्त मागण्यांसाठी इथे रस्त्यावर बसून आहात. बघितलं आपण की आपल्या न्याय हक्कांसाठी इथे जे कर्मचारी आहेत, वर्ग 3 आणि 4चे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी बसून आहेत. कारण आता गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं हे आंदोलन कधी संपेल या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची स्पष्टता अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही. आणि जोपर्यंत लेखी मागण्या ज्या आहेत, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाचा समारोप या ठिकाणी होणार नाही. हे आंदोलन जे आहे ते सुरूच राहील असा निर्धार जो आहे ते यांनी केलेला आहे. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये पाऊस देखील मोठ्या प्रमाणावर पडतोय. गेल्या 2-3 दिवसापासून पावसानं विश्रांती जरी दिलेली असली तरी रस्त्यावरच या सर्व कर्मचाऱ्यांना आपलं उदरनिर्वाह जो आहे तो करावा लागतोय. या ठिकाणी ते स्वतः जो काही शिधा आणलेला आहे तो घेऊन आपला दिवस जो आहे तो भागवताना आपल्याला दिसतोय. काय सांगाल ताई, तुम्ही पण या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात आणि अशा पद्धतीने तुम्ही रस्त्यावर थांबून आपला दिवस काढतायत, काय सांगाल? तर आम्हाला शासनाने हे अशा याच्यावरती आणलेलं आहे का रोजगार आम्हाला द्यावा. आमचं बाहेर स्वतःचं जे पत्र आहे ते रद्द करावं आणि आम्ही जी पूर्वीची जी रोजंदारीची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने आम्हाला आदेश द्यावा हीच विनंती आहे. आपण बघितलं भेळ भत्ता खाऊन, आपण कॅमेरामध्ये बघू शकतात की आता आंदोलन अशा टप्प्यावर आलेलं आहे की भेळ भत्ता खाऊन हे आंदोलन जे आहे ते पुढे जातं आहे. आणि शासनाकडून मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे. इथे एक सेंट्रल किचन या लोकांनी कर्मचाऱ्यांनी उभारलेलं आहे आणि या इथे दररोज या कर्मचाऱ्यांकडून जो काही शिधा आणलेला आहे त्या शिध्याच्या माध्यमातून इथं जेवण बनवलं जातं आणि या कर्मचाऱ्यांचा दिवस जो आहे, या सकाळ संध्याकाळी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. परंतु आता हे आंदोलन किती दिवस चालणार आहे हे माहिती नाही. काय सांगाल, इथं आम्ही किचन बघतोय, ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे कशा पद्धतीने दिवस तुम्ही व्यतीत करत आहात? इथं जो काही शिधा आहे तो कोण आणतं आहे? इथल्या सुविधा कशा पद्धतीने दिल्या गेलेल्या? सर, आम्हाला शिधा इथून ग्राउंड लेवलला जे लोक शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, जे आदिवासी लोक आहेत सर, त्या मायबापांना आम्हाला एक सहानुभूतीच्या भावनेनं कोणी आम्हाला शिधा आणून देत आहे सर. कोणी शिधा देते, कोणी
चटणी मीठ कोणी तेल असं देऊन सर आम्हाला सहकार्य चालू आहे सर. आणि आज आम्हाला जवळपास 27-28 दिवस झाले सर. मायबाप शासनाला आमचे हात जोडून विनंती आहे सर, आम्ही काही मागत नाही सर. आम्हाला GR कधी निघला हे बी माहीत नाही सर. एकदम पत्र पडलं आणि आम्हाला झोपीत असतानाच निर्णय असं लक्षात आलं की सर आता आम्हाला हे बाहेर होणार आहोत आम्ही. आणि सर्व कंपनीला कॉन्ट्रॅक्टदाराच्या थ्रू आम्हाला जे शिक्षक मिळणार आहे ते शिक्षक मिळणार आहे सर. तर आम्हाला दुःख वाटते सर की आमची बोली भाषा वेगळी आहे सर. जशी गोंडीची गोंडी भाषा आहे, बतालकिंती बगादांती पट्टिका तित्तिका कोंदांग मुरांग अशा प्रकारचे बोलणारे आहे सर. जे कोलाम समाजाचे तानंग तोतेंग सुबाला नियांडा बुड्डी अशा विविध भाषा विविध बोलीतील हे निष्पाप आदिवासी लोक आहे सर. तर मायबाप शासनाला मी नम्र विनंती करतो सर, आम्ही ती बोली भाषा समजू शकतो, आम्ही तिथं काम करू शकतो सर. माझं TMA BEd आहे सर, BA TMA BEd आहे आणि मी तुटपुंजे पगारावर काम करतो सर. तुम्ही कुठून आलात? मी किनवट प्रकल्पातून आहो सर. आणि मी मायबाप शासनाला विनंती करतो सर, आम्हाला फक्त रोजंदारी द्या सर. आम्ही काम करायला तयार आहोत सर. आम्ही काम करतो सर आणि आम्ही 24 घंटे काम करतो सर इमानदारीनं. कोणतंही काम राहू द्या, दवाखान्याचं राहू द्या, काही राहू द्या, आम्ही अजिबात नाही म्हणत नाही सर. आम्ही खेडी व पाडी वस्तीत जाऊन सर आम्ही शाळा भरवतो सर आणि आदिवासी लेकराचं इमानदारीने सेवा देतो सर. बघितलं आपण की रोजंदारी तत्वावरील या कर्मचाऱ्यांना वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्तीचे आदेश द्यावे यासाठी सुरू असलेले हे आंदोलन काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपण हे बघितलं की अशा पद्धतीनं ताडपत्र्या उभारून या संपूर्ण रस्त्यावर हा आयुक्तालयाचा परिसर आहे. शहरातल्या मुख्य वसाहतीतला हा परिसर वर्दळीचा असलेला हा भाग आहे. परंतु गेल्या 25 दिवसापासून ह्या रस्त्यावर अशाच पद्धतीनं चित्र आपल्याला दिसतंय. हे ताडपत्री उभारून मिळेल त्या ठिकाणी आसरा घेऊन हे कर्मचारी या ठिकाणी आपल्या न्याय मागण्यांसाठी लढत आहेत. त्यामुळे आता निश्चितपणे शासनानं देखील लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात आणि यांना पुन्हा एकदा कामावर रुजू करून घ्यावं अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.